विभागात प्रत्येक पदावरती तसेच कोणतेही काम करायचे असेल तर लाच मागितली जाते। बघायला गेलं तर गावाचा, खेड्याचा, शहराच्या विकासासाठी कित्येक लाखोंचा, कोटींचा निधी येत असतो, पण तो निधी प्रत्यक्षात आलेल्या कामासाठी पूर्ण लावला जातो का? तर नाही। थुकपट्टी लावून काम पूर्ण करायचे आणि बिलं काढायची ही कामं सध्या ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार करत आहेत। त्यांचे काम झाल्यानंतर ते लोक निघून जातात, पण त्याच्यानंतर हा त्रास नागरिकांना, ग्रामस्थांना होत असतो। आताच आपण बघायला गेलो तर पाण्याच्या टाकीवरून पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता। निकृष्ट दर्जाच्या ठेकेदाराने काम केल्यामुळे त्या टाकीवरून पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। आलेला निधी कॉन्ट्रॅक्टदारांनी त्याच्या खिशात घातल्यामुळे, हे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ह्या 2 निष्पाप चिमुकला मुलींचा मृत्यू झाला आहे। तर डहाणू येथेही थुकपट्टी लावून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते। तेथील जागरूक नागरिकांना ह्याची माहिती पडल्यानंतर त्यांनी तिथे गेल्यावर हे काम थांबवले आहे। पालघर जिल्ह्यात विकास कामे जोरात सुरू झाली असून त्यामध्ये रोडची कामे असो, अंगणवाडी इमारत असो, पाण्याची टाकी असो, गटारीची मोरी असो, असे अनेक कामे चालू आहेत। प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ही विकास कामे सुरू आहेत। त्यामध्ये देऊर, दहिगाव, धानिवरी ह्या महसूल गावात रस्ते, अंगणवाडी इमारत बांधणी चालू आहे। परंतु ठेकेदार जितू पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टदार निकृष्ट दर्जाचे काम करतो असे गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी गावचे सरपंच शैलेश कोरडा ह्यांना बोलून कामाचा दर्जा दाखवून दिला। तेव्हा सरपंचांच्या लक्षात आले की आपल्या गावाचा विकास कामाचा आलेला पैसा योग्यरित्या उपयोग होत नाही, त्यामुळे गावात होणारी विकास कामे निकृष्ट दर्जाची होताना दिसत आहेत। त्यामुळे सर्व जागरूक ग्रामस्थ एकत्र येऊन काम बंद पाडले। मी शैलेश कोरडा, ग्रामपंचायत धानेरीचे सरपंच। आज आपण पाहत असाल धानेरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जितू पटेल या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने 3 ते 4 रस्ते केलेत, परंतु रस्त्याचे काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समजलं। गावकऱ्यांनी मला वारंवार फोन करून मला सांगितले की सरपंच साहेब, तुम्ही पाहणी करा, रस्त्याची काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। परंतु मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खरोखरच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। परंतु याकडे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी। या कामाविषयी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का? आधी मी रस्त्याच्या बाबतीत किती रावसाहेबांना फोन करायचो की रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत, तर साहेब मला वारंवार बोला की मी त्या पद्धतीने करून घेतो, परंतु त्याच्यावर काय एवढा परिणाम दिसून आला नाही आणि रस्ते जसेच तसे आहेत। तुम्ही सरपंच या नात्याने तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी आहे की रस्ते हे निदान 10 ते 15 वर्ष टिकले पाहिजेत। एका पावसाळ्यापुरती निकृष्ट किंवा हे नाही झालं पाहिजे। 10 वर्षापर्यंत टिकले तर ही एक गावाची जी आहे रस्त्याची बांधणी किंवा दळणवळणाची सुविधा ती लोकांच्या येण्यासाठी चांगली सुविधा होईल, एवढं फक्त माझी इच्छा आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी। परंतु यामध्ये ठेकेदार यांना, सरकारी बाबू यांना 40% कमिशन द्यावे लागते, 20% बिले भरावे लागतो, 18% जीएसटी भरावे लागते, म्हणजेच 35%हून कॉन्ट्रॅक्टदारास विकास कामे पूर्ण करावी लागतात। यामध्ये सरकारी अधिकारी, अभियंता, इंजिनियर, क्लर्क, शिपाई, सफेद कॉलर असणारे चोर हेच खरे विकास कामे होऊ देत नाही। यांना आधी ब्लॅक लिस्ट मध्ये टाका असे समाजातून उघड बोलले जात आहे। मी संजू बोबा, धानेवरी गावातील ग्रामस्थ। आमच्या ग्रुप ग्रामपंचायत धानेवरी मधील देऊर, धानेवरी आणि दहिगाव या 3 गाव मिळून कमीत कमी 3 ते 4 रस्त्यांची कामं सध्या चालू आहेत आणि हा रस्त्याचा ठेकेदार हा जितू पटेल म्हणून आहे। आम्ही ग्रामस्थ म्हणून आमच्या गावातील पूर्ण हे ग्रामस्थ आम्हाला लोकांनी येऊन सांगितलं की जे सध्या रस्ते चालू आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत। तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ घेऊन जिथं जिथं रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षदर्शी पाहणी केली असताना ही जी संबंधित कामं चालू आहेत ही अतिशय निकृष्ट दर्जाची चालू आहेत। संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित शासन प्रशासन
यांना प्रत्यक्षदर्शी कामाच्या ठिकाणी बोलावून इव्हन सरपंच साहेब, आमच्या धानिवरी गावाचे सरपंच साहेब शैलेशजी कोरडा साहेब यांना घेऊन सुद्धा आम्ही संबंधित कामाच्या ठिकाणी जाऊन तिथं त्या रस्त्यांची पाहणी केली असता संबंधित रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे, सध्या तरी निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत. हे वारंवार आम्ही ठेकेदाराला, संबंधित शासनाला, प्रशासनाला कळवून सुद्धा आजतागायत रस्ते जशाच तसे आहेत. आणि येणाऱ्या टायमामध्ये जर शासनाने, प्रशासनाने त्या ठेकेदारावर कोणत्याही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण धानिवरी, देऊर आणि दहिगावचे पूर्ण ग्रामस्थ आम्ही PWDच्या ऑफिसला जाऊन आंदोलन करू. सरकारी अधिकारी यांची टक्केवारी कमी झाली तरच विकास कामे चांगल्या दर्जाची होतील, अशा आता ग्रामस्थांचा रोष उफाळून निघाला आहे. तर आपल्या पालघर जिल्ह्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती कीड मुळासकट काढून टाकण्यासाठी नागरिकांनी, ग्रामस्थांनी पुढे येऊन ती नष्ट करण्याची वेळ आली आहे. खरंच एक आनंदाची बातमी आहे की डहाणूमधील जी गावं आहेत त्या ठिकाणी जे रस्त्याचे काम होतं तेथील लोकांना समजलं का इथे निकृष्ट काम चालू आहे, त्यामुळे त्या गावातील लोकांनी ते काम थांबवले. तर अशा प्रत्येक गावाने किंवा खेडोपाड्यामध्ये जेव्हा आपल्या गावामध्ये कोणती योजना येते किंवा काहीही काम चालू असतील तेव्हा आपण एक नागरिक म्हणून, एक जिम्मेदार नागरिक म्हणून पुढे येऊन जे कामं आहेत ते काम नीट प्रकारे होतंय का नाही, फक्त करायचे म्हणून करतायत हे इथे जाऊन आपण बघायला पाहिजे. जर आपणच पुढे जाऊन भ्रष्टाचार ठेकेदारांवर लक्ष ठेवले तरच आपल्या गावाचा विकास होऊ शकतो. नाहीतर हे लोक फक्त थुकपट्टी लावण्याचे काम करू शकतात. जसं ह्या गावाच्या ग्रामस्थांनी पुढे येऊन पुढाकार घेतला आहे तसाच प्रत्येक गावाने आपल्या विकासासाठी गावाच्या पुढे येणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला विकास होऊ शकतो. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू.